जे आपल्याकडे पैसे आहे, फॉर एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या स्तरातले लोकांना 30% टॅक्स भरतात. सर प्लॅनिंग करत नाही, काय नाही, कधीही म्हणजे इन्कम त्यांचं लक्षात येत नाही. अचानकच त्यांना लक्षात येते की बाबा आता टॅक्स भरायला येतोय, नोटीस आली, 30% पर्यंत ते टॅक्स भरून जातात. त्याचं प्लॅनिंगच त्यांना लक्षात येत नाही. टॅक्सेबल इन्कम म्हणजे काय, ज्याच्यावर टॅक्स लावलाय सरकारने, एक्झाम्पल नाही तर टॅक्सेशन तुमचं ते रेकॉर्ड करा. 11,000 पॉप्युलेशन असेल तर इन्कम टॅक्स काय म्हणताय बाबा तुम्ही 2 किलोमीटरच्या पुढे ऍग्रिकल्चर लँड घ्या, त्यातनं ऍग्रिकल्चर उत्पन्न कमवा तर तुम्हाला टॅक्स फ्री. 2 किलोमीटर नंतर तुम्ही आतमध्ये जर आले ते ऍग्रिकल्चर लँड तुम्ही विकली तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे 6.8% विदाउट टॅक्सेशन तुम्हाला भरावं लागेल. बाबा हे तर नगरपालिका पाहिजे, इथनं एरिया डिस्टन्स 8 किलोमीटरच्या बाहेर ती माझी लँड पाहिजे तर ते मला ऍग्रिकल्चर लँड म्हणता येईल. त्या ऍग्रिकल्चर लँड जी बी तुम्ही सेल करताल त्याला टॅक्स लागत नाही, तो तुमचा एक्झाम्प राहील. बजेट जो असतो हा डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स बद्दल जास्त त्यांनी काही ट्रीटमेंट नाही केली आणि काही जीएसटी आहे कसं ठेवलेलं आहे, त्यात काही चेंजेस केलेले नाही. गुड्स अँड सर्व्हिस सांगितले थोडंसं सर्व बिझनेस बद्दल, त्याच्यात कसं सेविंग करून पुढे जायचं आणि बिझनेस कसा वृद्धीवर न्यायचा, कसा वाढवायचा, सक्सेस कसं करायचं ही सर्व मी हँड ओव्हर करतो. खूप जणांनी विचारलं माझ्या मुलांनी ऑफिस मधून फोन केला माझ्या क्लायंट वगैरे पैशाचा पाऊस पडणार आहे ना, मग बोलतो आणि मुलगा ट्रॅक्टर काय ऍक्च्युअल खरं सांगू का तर मी काही जाण्याची गरज नाही, तुम्ही काही आणायची गरज नाही. ऑलरेडी पैशाचा पाऊस कोकणी परिसरामध्ये प्रचंड पडतो, फक्त आपल्याला ते अंदाज नाहीये की किती पडतोय, त्यातला माझ्या खिशात किती येतोय आणि माझ्या खिशात येत नाही, येत चुकतंय हे कळणं गरजेचं आहे. सॅलरी ज्यांच्या जास्त आहेत 20-25 लाख वगैरे पर्यंत त्यांच्यासाठी काय आहे म्हणजे टॅक्स. नमस्कार, माझं नाव किरीश सारखं. आज जो कार्यक्रम केला देखील वेल्थवर होता, अत्यंत खूप छान प्रकारे त्यांनी अरेंज केला होता. इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करायची आणि आपण त्याच्यामध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट वरती पैशांचा पाऊस आपण खूप चांगल्या प्रकारे झाला. इन्व्हेस्टमेंट करणं, पैशांचा पाऊस करणं आणि त्याच्यातून आपण स्वतःचा फायदा कशा प्रकारे होतोय हे पण आम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे. थँक्यू सर, थँक्यू.